राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले। गुरुवारी 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस। या वाढदिवसाचा औचित्य साधून उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले। अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यावेळी उपस्थित होते। शरद पवार यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणामध्ये वैचारिक विरोधाला कधी व्यक्तिगत विरोधामध्ये बदलू दिलं नाही। त्यामुळे पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत। सर्वच पक्षामध्ये त्यांचे मित्र आहेत। 12 डिसेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पवार यांना अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या। अजित पवारांनी शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांचं निवासस्थान गाठणं ही खास बाब आहे, कारण पवारांच्या उतारवयात अजित पवार यांनी त्यांना मोठा राजकीय धक्का दिला होता। पवारांनी स्वबळावर उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अजित पवार यांच्याकडे आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 41 उमेदवार त्यांनी निवडून आणले। पवार यांना फक्त 10 आमदारांवरच समाधान मानावं लागलं। पवार यांच्या आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय करिअरमध्ये सर्वात मोठा धक्का हा म्हणता येईल। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।